सह्याद्रीच्या कुशीत दडलेलं एक गूढ जग, जिथं अंधार म्हणजेच प्रकाश आहे आणि शांतता म्हणजेच आवाज. झाडांची सावली, धुक्याच्या आतच्या आत प्रत्येक वळणावर एक नवीन रहस्य उलगडतं. जणू निसर्ग स्वतः बोलत आहे आणि आपल्याला त्यातून हरवून जायला आमंत्रित करत आहे. हे फक्त जंगल नाही आहे, ही आहे एक सफर, मनाला भिडणारी, निसर्गाशी जोडणारी आणि स्वतःला शोधायला भाग पाडणारी. प्रत्येक पावलागणिक एक नवीन कहाणी, नवीन अनुभव आणि निसर्गाचा अद्भुत गंध, पाण्याच्या ओघाची गोड धून, हसणाऱ्या चेहऱ्यांचा प्रकाश, हे सगळं बनवतं या प्रवासाला अविस्मरणीय. हा फक्त ट्रेक नाही आहे, हा आहे आत्म्याला भेटणारा प्रवास, अंधारबन. नमस्कार मित्रो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन एक अशा धम्माल व्हिडिओमध्ये. आज आपण चाललेलो आहोत महाराष्ट्रातील फेमस अशा डेन्स फॉरेस्ट अशा ओळखल्या जाणाऱ्या अंधारबन ट्रेकला. थंबनेलवर तुम्ही बघितलंच असेल, अंधारबन ट्रेक हा पूर्ण डेन्स फॉरेस्ट असलेला एरिया आहे, जो की कामिनी घाटामध्ये आहे. सो लास्ट इयर आपण जो ट्रेक केलेला तो होता अड्राई. महाराष्ट्रात असे दोनच ट्रेक आहेत, लास्ट टाइम तुम्हाला बोलल्याप्रमाणे. पहिला आहे अड्राई आणि सेकंड आहे अंधारबन. सो आज आपण चाललेलो आहोत अंधारबनला. आपण रात्रीच निघत आहोत, कारण अर्ली मॉर्निंग हा ट्रेक चालू करायचा आहे. खूप लेट झालाय आता, ऑलमोस्ट रात्रीचे 12 वाजलेत. मुंबईवरून आपल्याला ऑलमोस्ट 4 ते 4.5 तासाची ही जर्नी असणार आहे. आणि आज आपण ट्रेक जो करत आहोत ते आपल्या ओन कारने करत आहोत, कारण तिकडे लोकल पब्लिक ट्रान्सपोर्ट अवेलेबल नाहीये. सो मोस्टली ओन कार किंवा स्वतःची प्रायव्हेट व्हेकलच प्रिफर करा. बाकीच्या डिटेल्स ज्या काय असतील त्या मी पुढे देतो. सिनेमॅटिक शॉट्स तुम्ही एन्जॉय करा. सो आता डायरेक्ट आपण भेटूया ऑन द वे. सकाळचे वाजलेत ऑलमोस्ट 5 आणि आपण पोचलेलो आहे अंधारबन ट्रेकच्या बेस विलेजमध्ये. आणि आता सध्या सगळे 4.5 ते 5 तासाचा प्रवास करून सगळे ऑलमोस्ट दमले आणि आम्ही गाडीतच झोपायचा निर्णय घेतला आहे. सो आम्ही बेस विलेजमध्ये आलो आहे. तिकडे एक हॉटेलमध्ये आम्ही थांबणार आहे, बट ते पण सध्या झोपलेत, त्याच्यामुळे आम्ही त्रास न देता गाडीतच झोपायचा निर्णय घेतला आहे. सो असे सगळे झोपलेत. आता एक तासाने अजून आपला गेट ओपन होणार आहेत अंधारबन ट्रेकसाठी. सो 1 तास ते 1.5 तासाची झोप पूर्ण करून आपण ट्रेक चालू करणार आहे. बाकीचे डिटेल्स पुढे तुम्हाला देईलच मी पण आता सध्या 1 तासाची झोप काढतो, कारण रस्ता खूप खराब होता, जो की लोणावळ्यातून आंबीवली मार्गे आपण आलो आहे. त्यामुळे पाठ पूर्ण दुखायला लागली आहे. सो आता आपण 1-1.5 तासाची रेस्ट करूया, त्यानंतर ब्रेकफास्ट करून आपल्या अंधारबन ट्रेकसाठी आपण जाणार आहोत. सो बाकीचे डिटेल्स मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघत देतच राहील. फुल ॲडव्हेंचरस ट्रेक आहे, पुढच्या खूप डिटेल्स अजून बाकी आहेत. सो पूर्ण व्हिडिओ बघा. चलो मिलते हैं डायरेक्ट ट्रेक पे. चलो, गुड नाईट. सो मित्रांनो, फायनली आता आपला ट्रेक चालू करत आहोत. सो आपल्याबरोबर आहे आपल्याला ट्रेक गाईड करायला यावेळेस आपला हा छोटा मित्र. हा आपल्याला पूर्ण या अंधारबन ट्रेकची सफर घडवणार आहे. सो मित्रा, तुझं नाव आणि आपण अंधारबन ट्रेकमध्ये काय काय बघणार आहे ते सांग. माझं नाव स्वराज विशाल पडोळ आहे आणि आज आपण अंधारबन ट्रेक करणार आहे. आणि अंधारबन ट्रेक जाऊन येऊन 5 तासाचा आहे. आणि अंधारबनमध्ये पहिला येतो माकड्याचा ओढा, दुसरी येते मंडपाची वळ, तिसरा बोकड्याचा ओढा आणि चौथा व्हॅली पॉईंट. सो मित्रांनो, आपण बरेचसे ट्रेक केलेत,
आपण बऱ्याचशा ट्रेकमध्ये गाईड देखील घेतलेत, बट ह्यावेळेस काहीतरी युनिकनेस असणार आहे. कारण हा एवढा चिमुकला सह्याद्रीच्या खाना खुना माहीत असलेला अंधारबन ट्रेकसाठी गाईड मस्ट असतात. सो ह्याला पूर्ण पाऊलखुणा माहिती आहेत आणि हा आता जस्ट 5वीला आहे. बट याच्याकडे एवढा एक्सपिरियन्स आहे ना की लोक गाईड म्हणून ह्याला घेऊन जातात इथून नेहमी. सो आम्ही त्याच्यासाठी स्पेशली फोन करून बुकिंग केली. सो तुम्हाला जर अंधारबन ट्रेकला आलात तर गाईड पाहिजे असेल सो नक्की हॉटेल स्वराजला पिंपरी या गावात या. आणि मित्रा कॉन्टॅक्ट नंबर सांग तुझा. पप्पांचा नंबर हां सांग. 9764 ओके. सो लहान असल्यामुळे थोडा गडबडला असेल. सो मी डिस्प्लेवरती त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी परत खाली नंबर देतो. सो तुम्ही पिंपरी या विलेजमध्ये आल्यावरती नक्की त्यांना कॉन्टॅक्ट करा. सो आता आपण जाऊयात ट्रेकच्या दिशेने. चला चलो लेट्स गो. सो मित्र हो, आता आपण पोचलो आहे त्या फायनल चेकपोस्ट जवळ जिथून अंधारबन ट्रेक ऑफिशियली स्टार्ट होतो. सो इकडे हा आहे बॅक साईडला तो मेन एंट्री गेट आहे अंधारबन ट्रेकचा. आता सध्या पूर्ण चारही बाजूला धुकं पसरलं आहे, पण पाऊस नाही आहे. सो एक्स्ट्रीम कंडिशन जी आहे वेदरची ती चांगली आहे. कारण पाऊस असल्यामुळे इकडे पूर्ण काहीच दिसत नाही आणि कधीकधी अर्धाच ट्रेक करावा लागतो. सो लिमिटेड ट्रेक का करावा लागतो तर पाण्याचा फ्लो वगैरे वाढला लगेच 1-2 किलोमीटरमध्ये ट्रेक कंप्लीट करून रिटर्न यावं लागतं. आणि अंधारबन ट्रेकसाठी आता नवीन गाईडलाईन्स जी जारी केली ती या साईडला तुम्ही बघू शकता की ऑनलाईन बुकिंग कंपल्सरी केले आणि एका दिवसामध्ये फक्त 700 जणांना इकडे एंट्री आहे. सो ऑनलाईन बुकिंगसाठी तुम्ही हा QR कोड स्कॅन करू शकता. इकडे नेटवर्क नाही आहे किंवा ह्या वेबसाईटला जाऊन व्हिजिट करून तुम्ही आधीच बुकिंग करून इकडे येऊ शकता. सो इकडची एंट्री फी आहे ती आहे 140 रुपीज पर पर्सन, जी पुढे डिस्प्ले होईल. आणि हा जो अंधारबन ट्रेक आहे जो महाराष्ट्रातला डेन्स फॉरेस्ट ट्रेक म्हणून ओळखला जातो. अंधारबन ह्याला अंधारबन का बोलतात हे आपण पुढे बघणारच आहोत. सो हे जे आहे हे सुधागड वाईल्ड लाईफ सेंच्युरी ह्याच्यामध्ये मोडलं जातं. सो आता आपण जाऊयात पुढे. मंडेला हे क्लोज असतं. ह्या डिटेल्स तुम्ही बघून घ्या एकदा. आणि आता आपण जाऊयात चेकपोस्टला, चेक इन करूयात. चला या माझ्यामध्ये. सो पुढे दिसतंय ते आहे तिकीट घर. इकडे आपल्या तिकीट दाखवायचे आहेत आणि चेकिंग करायचं. सो ही आहे चेकपोस्ट. इकडे आपली चेकिंग करायची जी ऑनलाईन रिसिप्ट जनरेट झाली होती. बोला. ऑनलाईन 1 दिवस आधी करावी लागते. रात्री 12पर्यंत साईड ओपन असते. 12च्या नंतर त्या दिवसाचं तिकीट होत नाही. ओके. तुम्ही 1 महिना आधी बुकिंग करू शकता. ओके. आणि बाकी इथे गाईड वगैरे कसे भेटणार? लोकल गाईड मिळतात इथे. त्यांचं म्हणजे असं ठराविक चार्जेस लागतात. 3 स्टेप आहेत त्याच्या. अच्छा. हाफ ट्रेकला एक 1250 रुपये घेतात आणि 2 एंड पॉईंट आहेत. एका ठिकाणी 1500 आणि एका ठिकाणी 2000 घेतात. अच्छा. आता पूर्ण ट्रेक चालू आहे? आता पूर्ण ट्रेक चालू आहे. अच्छा. आणि बाकीच्या गाईडलाईन्स वगैरे इकडे म्हणजे लिमिटेड लोक वगैरे? लिमिट 700 लोकांचं लिमिट असतं आपलं पर डे. ओके. तेवढेच लोक आपण सोडतो आपले. ठीक आहे. सकाळी 6 ते 11:30 पर्यंत एंट्री टाइम असतो आणि 4:30 पर्यंत एक्झिट होतात लोक. ओके. 11:30 नंतर कोणाला एंट्री नाही? ओके. ठीक आहे काका, धन्यवाद. थँक्यू. सो फायनली आता आपण पोचलेलो आहे अंधारबन ट्रेकच्या एंट्री गेटला. आणि आता आपण आपला ट्रेक चालू करत आहोत. आपले जे मित्र गेलेत ते पुढे गेलेत गाईडबरोबरती. तर या माझ्यामध्ये. बघू शकतात पुढे जे आहे ते पूर्ण फॉगी वेदर आहे. आणि हा जो रोड आहे तो पूर्ण डेन्स फॉरेस्टमध्ये. पुढे तुम्हाला गेल्यावरती अजून ॲडव्हेंचरस एकदम सफर भेटणार आहे. सो कंटिन्युअस ब्लॉग बघत राहा. चला या माझ्या मागे.
पूर्वीचं झाड आहे, त्याला 7 वर्षांनीच एकदा फुल येतं. अच्छा, ह्याचा उपयोग वगैरे नाही काय नाही, फुल येतं फक्त त्याला. ओके. मग आता ह्याला कधी आलेलं फुल? हा, कधी आलेलं याला फुल? आता 7 वर्षातून एकदा येणार फुल त्याला. अच्छा. आणि हे पूर्वीच्या काळात आहे ना, ह्यांच्या असे ना दांडे असतात का, ते पहिले मोठे असायचे ना, असे असे मोठे असतात ना, ते घराला बनवायचे, झोपडेला वगैरे असं. ओके. अच्छा, ठीक आहे. झाडे हे शुगरसाठी चांगलं असतं. आणि हा काळगा म्हणतो त्याला, उदमांजर पण म्हणतात. आणि साळिंदर पिसू सोडतं असं. काटेरी पिसारा बारीकच असतो तेवढं. हे या जंगलात भेटतं, हा या जंगलात दिसतं. हा दिसतं. असं झाड आहे की याला बुरशी लागली की असं हातावर छापलं की ते उठतं. त्याचा टॅटू बनतो. हा टॅटू बनतो. मित्रांनो, आता आपण आलेलो आहे माकडाच्या ओढ्याजवळ, जो की फर्स्ट पॉईंट आहे अंधारबन ट्रेकमधला. बॅक साईडला तुम्ही बघत असाल तो तिकडे धुक्यांमध्ये तो पूल आहे. तो आत्ता रिसेंटली 2 ते 3 वर्ष झालं बांधलेला आहे. त्याच्या आधी तो माकडाचा ओढा पार करूनच जावं लागायचं. बट जेव्हा जास्त पाऊस येतो या अंधारबनमध्ये, तेव्हा त्या पाण्याला खूप फ्लो येतो, बरोबर. आणि त्या फ्लोमुळे तो ब्रिज आता 2-3 वर्ष झालं बांधला, बरोबर. आणि आता आपली जी जर्नी होणार आहे ती ह्या साईडून अशी स्ट्रेट जायचं. तो तिकडे पूल दिसत आहे, तो क्रॉस करून परत जी समोर रेलिंग दिसत आहे तिकडे जायचं. आणि ही रेलिंग जी आहे ना, ती पण 2 ते 3 वर्षाला बांधण्यात आली आहे, कारण रेलिंग्स नव्हती, त्याच्यामुळे दरीत पडण्याची जास्त शक्यता होती. सो आता आपण पुढे काय काय बघणार आहोत परत? आता पुढे आपण बघणार आहे माकडाचा ओढा झाला, पुढे मनपतीवर बोकड्याचा ओढा. ओके. हां, सो आता अजून 3 ते 4 पॉईंट्स आहेत या अंधारबनमधून, आणि कम्प्लिटली आता तिकडे पोचायला अजून 1 ते 2 तास लागेल, बरोबर. ओके. सो आता तिकडे पोचायला 3 तास लागतील. सो आता टाईम न घालवता निघूया, कारण 9, 9:30 झालेले आहेत ऑलमोस्ट. सो या माझ्या मागे, चलो. सो मित्रांनो, वरतून मस्त स्वच्छ असं नद्याचं पाणी वाहत आहे. सगळ्यांनी या पाणी पिण्याचा आनंद घेतला. आता आपण पण घेऊया. हे बघू शकतात, एकदम स्वच्छ पाणी आहे. 2 मिनिटं दाखवतो तुम्हाला. हे बघू शकतात किती स्वच्छ पाणी आहे. एकदम क्रिस्टल क्लिअर वॉटर आहे, सर्वातलं पाणी आहे. आणि बॅक साईडला तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हाच आहे तो लोखंडी ब्रिज, जो माकडाचा ओढा आहे त्याच्यावरती बांधला आहे. ह्या पुलावरती जास्त गर्दी आता केली नाही पाहिजे, तिकडे लिहिलं आहे, पण जास्त प्रमाणात इथे गर्दी झाली तर हा पूल तुटण्याची शक्यता आहे. आणि आता सध्या फ्लो नाही आहे एवढा पाण्याला, कारण पाऊस नाही आहे, फक्त फॉग आहे. तो चला या जाऊया आपण. अंधारबन ट्रेकला अंधारबन जंगल का म्हणतात ते आता आपण बघूयात. बॅक साईडला तुम्ही बघत असाल, हे जे पूर्ण आहे ते घनदाट जंगल आहे आणि सूर्याचा प्रकाश पोचायला इथे खूप टाईम लागतो. आणि घनदाट जंगलांनी, झाडांनी हे वेढलेलं जंगल आहे, त्याच्यामुळे याला अंधार आणि बन, बन म्हणजे वन, वन म्हणजे जंगल. सो अंधार बन ट्रेक, जंगल ट्रेक. सो महाराष्ट्रात असे 2 ट्रेक आहेत, जो आपण लास्ट इयर केलेला
तो म्हणजे अड्राई जंगल ट्रेक. तो नॉर्मली 4 ते 5 किलोमीटरचा होता, बट हा सर्वात मोठा जंगल ट्रेक आहे, ज्याचा फर्स्ट फेज जो संपतो तो 6 ते 7 किलोमीटरचा आहे. तो इथेच संपतो. जस्ट अजून आपण 3 किलोमीटर बाकी असेल. आणि जो लास्ट फेज आहे तो 18 किलोमीटरचा आहे. तो भिरा म्हणजे देवकुंड त्या साईडला संपतो. सो आता आपण जो करणार आहे तो हाफ ट्रेक करणार आहे, कारण सेकंड जो लॉंगेस्ट ट्रेक आहे तिकडे करायला आता सध्या परमिशन नाही आहे फॉरेस्ट डिपार्टमेंटची. तो त्यामुळे आपण हाफ ट्रेक करणार आहे. आणि पूर्ण घनदाट जंगल हे झाडांनी वेढलेलं आहे. सो यामुळे याला अंधारबन असे म्हटले जाते. सो आता आपण जाऊयात पुढे. आता आपल्याला लागणार आहे बोकड्याचा ओढा. सो या पूर्ण घनदाट जंगलांनी वेढलेलं आहे. एक्सपिरियन्स जबरदस्त आहे, तुम्ही बघू शकता. सो मित्रांनो, आता आपण आलेलो आहे जो ट्रेकचा थर्ड पार्ट आहे तो म्हणजे बोकड्याचा ओढा येते. तो बोकड्याचा ओढा याची माहिती आपल्याला आपला हा छोटा मित्र स्वराज थोडी सांगेल. हा बोकड्याचा ओढा आहे. पहिले इथून पूल नव्हता, तर तिकडून जायला काय झालं, त्यांनी जोर पकडला नाही आणि पाणीचा फ्लो जास्त होता. म्हणून त्याच्यामुळे त्यांचं पाणी चांगलं राहिलं म्हणून ओके. आणि मग हा बोकड्याचा ओढा बाहेर कुठे पडतो? बिराड आहे म्हणजे देवकुंड. तो मित्रांनो काही वर्षापूर्वी इकडे हा जो ब्रिज आहे तो नव्हता, त्याच्यामुळे पहिलं त्या साईडून तो दिसतो आहे रेलिंग त्या साईडला, तिथून तुम्हाला जावं लागायचं. तो तिकडे पाण्याचा फ्लो जास्त होता ना, त्याच्यामुळे मुलं वाहून गेली असं आपला हा जो छोटा गाईड आहे तो सांगत आहे. आणि ह्याच ओढ्यातून ती मुलं वाहत जात. जो बिराला डॅम आहे आणि धबधबा कोसळतो देवकुंड, तिकडे ते लोक भेटले. ओके. तो बिरा डॅममध्ये ते लोक सापडले. त्याच्यामुळे मागच्या 2-3 वर्षात हा पूल बांधण्यात आला आहे आणि हा लोखंडी पूल आहे. तो आता आपण जाणार आहोत, जी आपली फायनल डेस्टिनेशन आहे ती म्हणजे कुंडलिका व्हॅली. तो इथून आता अजून ऑलमोस्ट 1 तास तरी लागेल, बरोबर? तो आता इथून कुंडलिका व्हॅलीला आपण लास्ट पॉईंट आहे आपल्या ट्रेकचा, तिकडे जाणार आहोत. तो या चलो. आपण पोचलेलो आता जो अंदरबन ट्रेकचा एंड पॉईंट आहे. तिकडे बॅक साईडला दिसत आहे ती आहे पूर्ण कुंडलिका व्हॅली. समोर छोटी छोटी गावं आहेत आणि आपलं नशीब एवढं चांगलं आहे की आज फॉग होता, बट कुंडलिका व्हॅलीमध्ये फॉग नाही आहे. पूर्ण क्लिअर दिसत आहे. बॅक साईडला कुंडलिका व्हॅलीतून मोठमोठे धबधबे फ्लो होत आहेत. आणि समोर जो डोंगर आहे जबरदस्त अशी हिरवी शाल पांघरली आहे. त्या साईडला समोर छोटी छोटी गावं आहेत. सो मित्र हो, फायनली आपला हा ट्रेक कंप्लीट झाला आहे. फक्त 4 तासात आपण हा ट्रेक कंप्लीट केला आहे, जो की व्हिडिओ शूट करत. पावसाने आपल्याला साथ दिली आहे आणि आता पावसाने त्याचं जोरदार आगमन केलं आहे. त्या साईडला एकदम तुम्ही बघू शकता फॉग पसरला आणि पाऊस येत आहे. सो आपल्याला थोडा पण पाऊस लागला नाही आहे.
त्याच्यामुळे आपल्याला शूट्स वगैरे प्रॉपर झाले. फक्त थोडंफार कुंडलिका व्हॅलीमध्ये फॉग भेटला, त्याच्यामुळे थोडासा व्ह्यूसाठी प्रॉब्लेम झाला. बट रिॲलिटी एवढी भारी व्ह्यू आला आहे ना, टाईमलॅप्स वगैरे सिनेमॅटिक फुटेज तुम्ही बघितलेच असतील. सो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की खाली कमेंटमध्ये सांगा. आणि अजून काही स्पॉट्स जर तुमचे सजेशन असतील ते पण आपण कवर करू. सो हा व्हिडिओ नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि अंदरबनला आला तर नक्की हॉटेल स्वराजमध्ये येऊन स्वराजला गाईड म्हणून घेऊन जावा. आणि नक्की आपल्या चॅनलला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. सो पुन्हा भेटूया नवीन अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.